रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सिंपल आणि साध्या आणि सोप्या हेअरस्टाईल या बघणार आहोत। तर मोठ्या कपाळासाठी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण 4 हेअरस्टाईल या बघणार आहोत। आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचंही कपाळ मोठं असेल तर मोठ्या कपाळाच्या मुली ह्या फार भाग्यवान मानल्या जातात। त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। जर तुमचंही कपाळ मोठं असेल आणि तुम्हीही कन्फ्यूज असाल की कुठल्या हेअरस्टाईल आपण कराव्या किंवा मोठ्या कपाळावर कुठल्या हेअरस्टाईल केल्यावर त्या खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतील, किंवा मोठ्या कपाळाच्या जर तुम्ही असाल तर तुम्ही अशा काही हेअरस्टाईल या करू शकता की ज्याने तुमचं कपाळ हे थोडंसं फ्लॉन्ट होईल आणि तुम्ही सुंदर दिसाल। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ज्या हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या तुम्ही स्वतःही करू शकता। तुम्हाला कुठेही पार्लरमध्ये किंवा कुठेही बाहेर जायची गरज नाही। तर तुम्ही कुठल्या प्रोग्रामसाठी कुठल्या पार्टीसाठी जाणार असाल तर पटकन सोप्या आणि साध्या हेअरस्टाईल तुम्ही करू शकता। चला तर मग बघूयात की मोठ्या कपाळाच्या त्या 4 हेअरस्टाईल कोणत्या। हेअरस्टाईल नंबर 1। आता सगळ्यात आधी मी माझे केस छान विंचरून घेणार आहे। त्यानंतर पुढच्या बाजूचे केस आहेत ते मी वरती उचलून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हे जे केस आहेत ते मी अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि हे जे केस आहेत याला आपण थोडंसं बाउन्स देणार आहोत। हे केस तुम्ही अशा प्रकारे क्लिप्सच्या सहाय्याने सिक्युअर करू शकता। आता या क्लिप्स मी अशा प्रकारे लावून घेणार आहे। आता आपण काय केलं तर आपण केसांचा छान असा पफ केला। आता बऱ्याच जणी म्हणतात मोठं कपाळ असतं आणि पफ जेव्हा करतो तेव्हा आपलं कपाळ हे आणखीनच मोठं दिसतं। तर अजिबात नसतं। जेव्हा आपलं कपाळ हे मोठं असतं, आपलं कपाळ आहे त्याला पॅरलल जर पफ केला तेव्हा आपला चेहरा मोठा दिसत नाही। तर या पुढच्या बाजूने आपण छान असे केस काढून घ्यायचे। याने काय होतं, आपलं छोटंसं कपाळ हे हाईड होतं आणि त्यामुळे आपलं कपाळ हे छोटं दिसतं। अशा प्रकारे तुम्ही हे हेअरस्टाईल करू शकता। आता मागच्या बाजूला तुम्ही पोनी बांधू शकता किंवा केसही मोकळे सोडू शकता। ही हेअरस्टाईल तुम्ही मोठ्या कपाळावर नक्कीच ट्राय करू शकता। आता दुसरी हेअरस्टाईल करताना केसाचं सेंटरला छान पार्टिशन करायचं आहे। आता जेव्हा तुमचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा पार्टिशन करून मागच्या बाजूला क्लिप अजिबात लावायचा नाही, त्याने चेहरा आणि कपाळ हे मोठं दिसतं। तर आपल्याला मिडल पार्टिशन करायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या बाजूचे केस आपण असं सोडणार आहोत आणि मी आता मागच्या बाजूचे केस आहेत ते थोडेसे घेणार आहेत। तर हे जे केस आहेत ते मागच्या बाजूचा अशा प्रकारे ट्विस्ट करायचे आहेत। मागच्या बाजूला ट्विस्ट केल्यानंतर पिनाने छान सिक्युअर करून घ्यायचे आहे। आता दुसऱ्या बाजूनेही मी सेम हेअरस्टाईल करणार आहे। तर तुम्ही बघताय दोन्हीही बाजूचे केस मी आतल्या बाजूला ट्विस्ट केलेले आहे आणि नंतर ते पिनाने सिक्युअर करून घेतले आहे। तर तुम्हाला ओपन हेअरस्टाईल करायला आवडत असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा। याने तुमचं कपाळ तर हाईड होईलच, त्यासोबत तुमचा लुक हा मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। जर तुम्हाला ओपन हेअर्स ठेवायचे नसतील तर मागच्या बाजूने तुम्ही हाय पोनीही बांधू शकतात। आता तिसरी हेअरस्टाईल करण्यासाठी केस छान विंचरून घ्यायचे आहे आणि केसांचा हा जो पुढचा सेक्शन आहे हे केस आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्या एका रबर बँडने ते सिक्युअर करायचे आहेत। हे बघा, मी छान असे केस काढून घेतले आहे आणि ते आपल्याला एका रबर बँडने सिक्युअर करायचे आहे आणि त्यानंतर हे थोडेसे साईडने ट्विस्ट करायचे आहे आणि ते पिनने सिक्युअर करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुढचे केस हे थोडेसे काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघताय याने आपलं कपाळ हाईड तर होईलच आणि मोठं कपाळ आहे तेही खूप सुंदर दिसेल। असे दुसऱ्या साईडनेही आपल्याला असे छानपैकी ट्विस्ट करून पिनने सिक्युअर करायचे आहे। तुम्ही बघताय मी छान असं पार्टिशन केलं आणि पुढच्या बाजूने आपलं कपाळही हाईड झालं। ही जी हेअरस्टाईल आहे तुम्ही कॉलेजला जाताना करू शकता, साडीवरतीही करू शकता, कुठल्याही आउटफिट्सवरती ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। आता तुम्ही जर तुम्हाला साडीवरती हेअरस्टाईल करायची असेल आणि अंबाडा घालायचा असेल तर तुम्ही हे केस असे मागच्या साईडनेही बांधू शकता।
बघा ही हेअरस्टाईल किती सुंदर आणि सोपी आहे। अशा प्रकारे तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता। ही हेअरस्टाईल 2 टाइप्सनेही तुम्ही करू शकता। ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न लुकवरही हे हेअरस्टाईल तुम्ही स्टाईल करू शकता। आता चौथी जी हेअरस्टाईल आहे ती खूप जास्त सिंपल आहे। ज्यांना हेअरस्टाईल करायला अजिबात जमत नाही त्या मुली काय करतात, अशा प्रकारे निम्मे केस वरच्या बाजूला घेतात आणि क्लचर लावून टाकतात। ही हेअरस्टाईल बऱ्याच मुली करतात, पण जर तुमचं कपाळ हे छोटं असेल तर त्या कपाळावरती ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते। पण जर तुमचं कपाळ मोठं असेल तर अशा प्रकारे केस अजिबात बांधायचे नाही। तर तुम्हाला सिंपल काय करायचे आहे तर केस छान विंचरून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही निम्मे केस हे वरच्या बाजूला घ्यायचे आणि असा क्लिप लावायचा। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असे केस बांधता तेव्हा हे जे केस आहे ते थोडेसे अशा प्रकारे वरती पुल करायचे आहेत, जेणेकरून आपली हेअरस्टाईल ही फ्लॅट दिसणार नाही। थोडासा आपल्या केसांना बाउन्स येईल। आता त्यानंतर आपले जे पुढचे केस आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघताय अगदी सोपी आणि सिंपल हेअरस्टाईल आहे। ही हेअरस्टाईल मोठ्या कपाळावर अतिशय सुंदर दिसते। अशा प्रकारे तुम्ही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुमचं जे कपाळ मोठं आहे ते हाईड करू शकता आणि चांगली हेअरस्टाईल करून तुमचं मोठं कपाळ हे फ्लॉन्टही करू शकता। आणि अजून एक टिप मी तुम्हाला देते, तुमचे पुढचे जे मोठे केस आहे ते थोडेसे कट करा, जेणेकरून तुमच्या केसांच्या ज्या स्प्लिट्स आहे त्या तुम्हाला काढता येतील आणि तुमचं कपाळ हे तुम्ही हाईड करू शकता। जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाल कोणताही हेअर कट करण्यासाठी तेव्हा पुढच्या बाजूचे जे केस आहेत ते थोडेसे कट करा, जेणेकरून पुढच्या बाजूने तुम्हाला ते केस काढता येतील आणि तुमचं कपाळ हे छान प्रकारे हाईड करता येईल। तर मैत्रिणींनो, तुमचंही कपाळ मोठं असेल तर ह्या हेअरस्टाईल नक्की ट्राय करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।